पती ड्युटीवर गेले असताना पोलिसाची पत्नी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होत्या आणि त्यावेळीच एक अज्ञात व्यक्ती तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि पुढे जे घडलं ते भयानक होतं। काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। दिनांक 15 रोजी स्वातंत्र्य दिन असल्याने पहाटे लवकर अजित आवटे कुंडल पोलीस ठाण्यात ड्युटीवर गेले होते। सकाळी आवटे यांची पत्नी नम्रता या स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होत्या। यावेळी एक अज्ञात व्यक्ती येऊन तिच्या समोर उभी राहिली। त्याने डोक्याला आणि तोंडाला मास्क लावला होता, हातात ग्लोव्हजही घातले होते। या व्यक्तीने काहीतरी स्प्रे करत महिलेच्या गळ्यात हात घालण्याचा प्रयत्न केला, तेव्हा महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला। यावेळी चोरट्याने महिलेच्या डोक्यात शस्त्राने वार केला। महिलेने सासऱ्याचा आवाज देऊन बोलवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे हल्लेखोराने तिथून पळ काढला। महिला बाजूच्या दाराकडे धावली। त्यानंतर आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्यांनी लगेचच ही माहिती पोलिसांना दिली। तसेच आजूबाजूला हल्लेखोराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला व महिलेस पलूस येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पलूसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील व सहकारी घटनास्थळी दाखल झाले। तसेच तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांनीही घटनास्थळी धाव घेत महिलेची विचारपूस केली। मध्यवस्तीत घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे।